बार आणि परमिट रूम्स वाचवण्यासाठी आता महापालिका शक्कल लढवताना दिसत आहेत। शहरातल्या मुख्य रस्त्यांवरील बार वाचवण्यासाठी नांदेड महापालिकेने देखील नामी शक्कल लढवली आहे। महामार्ग असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 5 रस्त्यांचा महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्याचा ठरावच नांदेड महापालिकेने केलाय। सभागृहात चर्चा न करता आयत्या वेळेस या ठरावाला मान्यता देण्यात आली आहे। विशेष म्हणजे या ठरावावर विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या देखील स्वाक्षऱ्या आहेत। 20 किलोमीटरपर्यंतच्या 5 रस्त्यांवर 55 ते 60 बार आहेत। पालिकेच्या या निर्णयाने सगळ्या बार आणि परमिट रूमना संरक्षण मिळणार आहे। दरम्यान दारूसाठी नव्हे तर लोकांच्या मागणीसाठी हा निर्णय घेतल्याचं महापौर सांगतात। बऱ्याच दिवसांपासून हा विषय पडून होता की या रोडवरच्या लोकांना बांधकाम परवानगी मिळत नव्हती आणि शासनाचे नियमावली ज्यामध्ये गाईडलाईन आहेत त्यानुसारच या रोडना महापालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेले आहे। जळगावमध्ये देखील असंच काहीसं चित्र आहे। या आदेशातून पळवाट काढण्यासाठी महापालिका पण आता तशीच नांदेडसारखी शक्कल त्यांनी लढवली। आपल्या महापालिका हद्दीतून जाणारा राष्ट्रीय महामार्ग महापालिकेकडे वर्ग करावा अशी मागणी करणारा जळगाव महापालिकेनं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज दाखल केलाय। बांधकाम विभागानं याबाबतची प्रक्रिया देखील सुरू केली आहे। असं झालं तर मद्य विक्रीतून येणारा महसूल पालिकांना मिळणं सुरू राहील। मात्र या रस्त्याच्या देखभालीचा खर्च महापालिकेला करावा लागेल। दारू विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाचा मोठा आकडा पाहता रस्त्याच्या देखभालीचा खर्च करणं महापालिकांना अधिक परवडणार आहे। त्यामुळे जळगावप्रमाणे इतर महापालिका देखील आता हीच युक्ती करतील अशी शक्यता आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।